हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा. तर चला, छानशी दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे. सकाळ सकाळ मस्त धूप दीप लावून घरामध्ये वातावरण प्रसन्न झालेलं आहे आणि सकाळची देवपूजा वगैरे सगळं आटपलेलं आहे. त्यानंतर इथं म्हणलं चला छान अशी काहीतरी आज चमचमीत भाजी बनवावी. तर रेग्युलर जे ताई बघतात त्यांना बऱ्याचशा आपल्या रेसिपी माहिती झालेल्या आहेत. तर आज मी मस्त काळ्या मसाल्याची बटाटा आणि फ्लावरची भाजी बनवणार आहे. त्याच्यामध्ये मी खोबरं, भरपूर अशी कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे आणि मिक्सरमधनं त्याचं वाटण पाणी न टाकता वाटले. तेलामध्ये छान परतून घरचा जो मसाला आहे तो सगळा याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. तर आज थोडासा गोशाळेमध्ये जाण्याचा हे आहे, बेत आहे. त्याच्यामुळे सकाळ सकाळ लवकर आवरून म्हणलं उन्हाच्या अगोदर जाऊन यावं. परत तिथनं पुढं मग लाईव्हची पण तयारी वगैरे बरेचसे कामं असे असतात. त्याच्यामुळे सकाळ सकाळ एकदा जाऊन आलं की 2 घंटे तरी मोडतीनच तिकडे गेल्याच्या नंतर. म्हणून तुमची दाजी म्हणले लवकर आवरा सकाळी पटकन, म्हणजे लवकर आपल्याला 10 वाजेपर्यंत तरी ॲटलिस्ट रिटर्न येता येईल. कारण त्यांना पण थोडंसं काम होतं आणि आपलं पण 10 वाजेपर्यंत स्टुडिओ चालू होतं एक्झॅक्ट 10ला. तर मग 10 वाजता तिथं जावं लागतं. म्हणून मग पटपट आवरून गोशाळेमध्ये जाण्याची आमची तयारी चाललेली आहे. कारण मागच्या वेळेस जेव्हा आम्ही गेलो, आम्हाला तिथे बोलवलं गेलं तर मदत करण्यासाठी, मदतीचा हात पुढे करण्यासाठी आशेने. तर त्यावेळेस गेलो ना, आता अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. तर एवढी गायांची कंडिशन खराब झालेली होती की आतलं त्यांचे जे हाडकं असतात, हड्डी त्या सगळ्या वर आलेल्या होत्या. म्हणजे एवढं त्या खाण्या वाचून सगळ्या हे झालेल्या होत्या. आणि अक्षरशः एक गवताचं काडं जरी आपण पुढं धरलं की सगळ्याच्या सगळ्यात एका काडीसाठी पळत आपल्याकडे धाव घेतो. त्या अशी कंडिशन होती. ज्या त्यांनी मागच्या वेळेस मदत केली पाहिलं त्यांना सगळ्यांना माहितीच असेल. आता ह्या वर्षी त्यांची काय कंडिशन आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पुढं कंटिन्यू करा. तर तुमच्या दाजींच्या याच्या अगोदर 2-3 चक्र झालेल्या आहेत 2-3 गोशाळेमध्ये आणि होता येईल तेवढं मदतीचा हात पुढं सुद्धा केलेला आहे. पण आता लास्टला 1-1.5 महिना फारच अडचण येते आणि म्हटलं बघ चला पाहूयात. बऱ्याचशा दिवसापासून म्हणजे जसं कालच्या पण व्हिडिओ खाली कमेंट होत्या, त्याला बरेचसे लाईक होते की ताईंनो अधिक मास महिना सुरू झालेला आहे, तर आम्हाला सुद्धा सांगा, आम्ही सुद्धा मदत करू म्हणून. तर मग एवढ्या 2-3 दिवसापासून जायचंच होतं आमचं पण. रोज आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ असं चाललेलं होतं. तर फायनली आज वेळ काढलाय आणि आज जाऊन यावं म्हटलं. तर आज एका गोशाळेला चक्कर व्हिजिट करणार आहोत आणि मग पुन्हा एक दिवशी अजून 1-2 छोट्या आहेत, तिथं काही जास्त गाया नाही येतं, तर तिथं करणार आहोत. त्याच्या ताईंना खरंच एक 50-100 रुपये जे बी होईल मदत करायची इच्छा आहे, तर नक्की तुम्ही करू शकता. तुमच्या त्या गायच्या म्हणजे चाऱ्यावरती आपलं नाव लिहिलं जाणार आहे. ज्या ताई मदत करतील त्यांचं तर होतं होईल तेवढं सगळ्यांनी मदत नक्की करा. कारण 1 महिना त्यांना हिरवा चारा मिळण्यासाठी आपण जेवढं होईल तेवढं आपल्याच्यानी प्रयत्न करणार आहोत. तर सकाळ सकाळी इथं आमरस फ्लावरची भाजी बनवली थोडीशी आणि आमरस पण बनवा म्हटलं. आंबे आले तर थोड्या दिवसात आमच्या पण झाडांचे आंबे सगळे काढायला येतील. अजून पाड म्हणजे पिकलेत तिकडचे मोठे मोठे आंबे, पण उतरवलेले नाही आहेत. कोणताच आंबा, एकच आंबा उतरवलाय, त्याचे पण अजून पिकले नाही आहे. हे मार्केटचेच आंबे आहेत. तर मग आमरस करावा म्हणलं सकाळ सकाळ, थोडासा फ्रीजमध्ये ठेवला की थंड होऊन जाईल तो. मग तर चला, सकाळची कामं आवरलेत मस्त आणि त्याच्यानंतर आपल्या इकडं याच्यावरती आलतो शेताकडं. तर इथं मस्त असं काम चालू आहे. पहा, मोठ्या टाकीचं सुद्धा इथं काम चालू आहे. किती 1000 लिटरची टाकी ही बनवायची? 1.5 लाख. बापरे, 1.5 लाख लिटरची टाकीचं काम इथं चाललेलं आहे बघा. आणि सामान पण सगळं पडलंय. इथं सगळे झाडं लावण्यात येणार आहेत, त्याच्यामुळं मग ते जाऊ ना तिकडे, थांबा ना. त्याच्यामुळं इथं मग आहे ना पाण्याच्या अगोदर सोय करतोय साठवणीची आणि प्लॅनिंग आहे. सगळं इथं लेवल करून सगळं सामान तसंच पडले. ते दोघं नाही उतरले खाली. आता हे टाकी व्हायला तरी टाइम लागेल बराचसा वय, 5-6 दिवसात होईल. सामान सगळं असंच पडलंय वरती. फक्त आंबेच लावायचे ना, अजून काय का नको? दुसरं काही नको मला असं वाटतं. एकच बाउंड्री फेन्सिंग करायची ना सगळी. नाही नाही, सगळ्या डोंगरावर नाही ना पावसाळ्यात पाणी असतं बरं का ताईंनो. वरून सगळे असे छोटे पाणी रपताना दिसतं पावसाळ्यात. लय छान अख्खा डोंगर विरवा होतो. खरं तर पिकनिक असा स्पॉट हा एकदम भारी होईल जर केलं तर. असं येऊन होमस्टे टाईप असं केलं तर. कोकणात कसं असतं, 7-7 दिवस स्टे करू शकतो अशी फॅसिलिटी करणार. कोकणात कसं होमस्टे असतं भारी एकदम, तशा पद्धतीचं केलं तर मस्तच होईल बरं का.
पण थोडीशी ग्रीनरी आता उन्हाळ्यात तर नाहीच म्हणायला, ते सगळं पॉसिबल आहे पावसाळ्यामध्येच. कोकणात कसं ते होमस्टे भारीच असतं नाही, ते पितळाच्या बंबामधलं पाणी, घरगुती जेवण भारी असतं ते. आणि ते बेडरूमच्या पण डिझाईन वेगळ्याच असतात कोकणातल्या, तुम्ही बघा ना हे करून. नाही नाही, कोकणातले होमस्टे वेगळे. आपण एकदा जाऊन येऊ तिकडं, आता थोडस पाऊस हे झाला ना मग थोडस तिकडं अभ्यास करायला जाऊन येऊ कोकणातले होमस्टे कसे आहेत त्याचा आनंद. जर बघू आता इन फ्युचर काय होतं, आहे डोक्यामध्ये प्लॅन, पण त्यासाठी एकदा कोकण फिरायला जावं लागणार आहे. चला चला वरती चला, सरप्राईज आहे चला. काल अडकलं काय? इथं एक छोटा ढाबा करायचा आहे. इथं का? थोडं निसर्गरम्य वातावरण. इथं अशा कोप्या, इथं फॅमिलीसाठी छोटीशी कोपी असं. धामा म्हणल्या फॅमिलीसाठी कसं? त्याला काय आलं? हं? त्याला काय आलं? मग ढाबे काही फॅमिली जेवत नाही का? हा जेवती. मग हॉटेल नाव द्यायचं ढाबा सोडून. भारी पण हवा बिवा. हा बरोबर केलं डिझाईन मी आता होईन एवढ्या 8-10 दिवसामध्ये. तर डी होईन ना 8 दिवसात. 10 दिवस. भारी होईन हा स्पॉट. स्पॉट चांगला आहे. हा सगळे काळे ढोंडे. काळे धोंडे दगड काय? मग काय पिवळे असते काय दगड? नाही पण मोठाले. आता पावसाळ्यामध्ये सगळे हा रोड कुठं जातो? हा इकडे कांबरगाव, पिंपळगाव, त्यानंतर इकडे दैट निघून जाळ रोड, इकडे भैरपटा, इकडे शेंजापूर आहे, त्यानंतर इकडे सारोळा आहे, दैट निघून जाळे, जामगाव वगैरे ते येते बरोबर. इथं आता किचनचं प्लॅनिंग कसं केलाय? ते केलंय ड्रॉइंग. आता ड्रॉइंग बी येते, ड्रॉइंग मध्ये सांगते ना, आता कसं सांगते. हाय पलीकडे त्या साईडला तिथे किचन आहे, तिकडे कपड्या ओपन असेल ना ते तंदूरचं? सगळं सगळं ओपन आहे. हा ते आपण जगदलपूर साईडला पाहिलं तसंच ना? हॅलो. इथं आहे ना, इथं इथं पाईप टाकायचे. पाण्याचा फ्लोवर नसतो ना पावसाळ्यामध्ये, कंटिन्यू पाणी वाहतं. त्यानंतर इथं पाईप टाकून मग हे पुढे थोडं सपाट करून हे सगळं पार्किंग होईल. अच्छा. याला हे पूर्ण भरून जाईल, त्या रोडच्या कॉन्क्रीट रोड तयार होईल. म्हणजे आपल्या हॉटेलचं काही मटेरियल वगैरे आल्यावर डायरेक्ट इथं नाही ना. त्यानंतर इथे आहे ना, इथं एक कॉफी केली म्हणजे फॅमिलीसाठी एक रस्ता होईल. त्यानंतर तिथे किचन आणि त्यांचा सेटअप आहे. तिकडे पलीकडे कॉप्या आहेत आणि इथं बाहेर आहे ना त्यानंतर का ओपन बाजा, त्यामध्ये फळी वगैरे ठेवून म्हणजे एकदम नॅचरल असं जेवणाचं एक करायचं तयार. आणि इथं येऊन जेवण मग खाली रिसॉर्टचा प्लॅन आहे, तिथं स्टे बी करू शकता असं चाललंय प्लॅनिंग. आणि खाली रेस्टॉरंट तर राहणार. हे म्हणजे सिम्प्लिसिटी मध्ये कोणी येतात जातात सिंपल थांबलं, जेवण केलं गेलं नाही का, त्यामुळं केलं एक. त्यानंतर खाली काम चालू असताना आपल्या लेबर वगैरे पण इथं खाऊ शकतात, त्या पद्धतीने केलं. आणि ते कुक आणि ते ना त्यांना राहायची पलीकडे तिथं सोय केली म्हणजे तिथं राहू शकतात ते. एवढं 10-12 दिवसामध्ये आता ड्रॉइंग केली मी तयार, एवढं 10-12 दिवसामध्ये तयार होईल सगळं. चला इकडे अर्धी जाळी बसवायची राहिली वाटतं. नाही तर काय वाढायची नवीन बोल होतो चालल्यात शाळेत. तरी यांच्या फॅमिलीला होय हो ती गाडी 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 मग डुकरांनी कसं काय मारलं तुमच्या? डुकरांनी मारून पाय मोडला का? डुकरांनी? हा रान डुकर त्याला शिंग वगैरे असतात ना. ऍडमिट जाऊ म्हणा. मला परवा दिवशी कळालं इथं कुठेतरी. इथंच झालं का? तिकडे कुठेतरी झालं, तिकडे डोंगरावर का? वावराकडं त्या एरियामध्ये रानडुकरासाठी करायला पाहिजे ना काहीतरी. मग हा रानडुकरांनी मागून येऊन धडक दिली त्यांच्या घरच्यांना, तर लागलंय म्हणतात बरंच, हातपाय मोडलाय हॉस्पिटल मध्ये. रानडुकरांचं लय अवघड आहे बाबा. हे एरियात नाही जास्त, तिकडच्या एरियात. आपल्या तिकडं पण आहेत बरं का. आपल्या तिकडं आपल्या सगळीकडे आहेत पुणे, त्याच्यामध्ये ते कुठं नाही है ना. जंगल आहे त्यांचं जंगल, आपलं थोडी ते. मानवाला वाटतं सगळीकडे आपलाच का जाणार. नाही आपल्याला 1 एकर आहे, कोणला तर त्यांना 100 एकर आहे ना डुकरांना आणि त्यांना प्राण्यांना. हा ना. सगळं
जंगलच त्यांचं आहे. पण असं अटॅक नाही करायला पाहिजे ना त्यांनी. वरून आपले ज्यांचे वावर असतात ते बी आपलेच मानतात ते लोक, तिला खात्यात काही पण येऊन शेवगा शेंगा हा, काय आपले शेतातलं लय नुकसान करीत आहेत ते सगळ्यांच्याच. म्हणजे त्यांना वाटत आपलंच आहे का काय, आपलंच समजित ते नाही. आपल्या फायनली ना आपण गौशाळेकडे जाऊया. हा. आता त्यांना चारा कमी पडलाय. आता होता मागच्या वेळेस तर एप्रिल मध्येच कमी होता, पण यावेळेस चालला थोडा चारा. आता कमी पडलाय. मग आपण त्या दोन तीन गौशाळेमध्ये जाऊन नाही ना, त्यांना जे होईल त्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने हेल्प. तरी बऱ्याच दिवसापासून आम्ही देतोय. हा देतोय मी. ते गावातले आपले जे गरुड पौर्णिमाचं नव्हतं रे गाडी वगैरे, त्यांच्या गायांना त्यांना दिलं. त्यांना विचारलं होतं, त्यांना म्हणलं 1-2 दिवसांनी मी चक्कर मारतो, आपल्या पद्धतीने काय होईल ते करू. हा मग काय. आपल्या सबस्क्राईबर पवन चक्क्या बघा. चला फायनली गोशाळेमध्ये आम्ही आता आलोत. आता बऱ्याच दिवसाचं यायचं चाललं होतं, पण असंच ढकलत गेलं. तसे दाजी 2-3 वेळेस येऊन गेले, चारा पाणी देऊन पण गेले. मग आज आता सहज इकडे शेताकडे आलो होतो. म्हणलं मग चला दोन्ही काम होईन, कारण एकाच रस्त्यामध्ये दोन्ही पडतं. मग म्हणलं चला आता. तर ते आत्ताच उतरल्या ते काका म्हणत होते की आम्हाला विसरल्या होत्या की काय तुम्ही. म्हणलं विसरून कसं चालन तुम्हाला. तर चला आता बघू. आता दुसऱ्या गोशाळेकडे गेलते आणि तिकडे दिलता वाटतं चारा. इथं नाही अजून सुरू केलेला. इथं आता सुरू करायचा. इथं पण आता कमी पडलं. जिथं कमी पडला तिथं सुरू केलं. तिचा आवाज बघ कसा होतोय. वारा किती चाललंय त्याच्यावर सगळं. आता यांना काय पाण्याचा एक हाऊस तिथे केलाय, बनवलाय पाणी पिण्यासाठी. तिथं आता खाली पाणी भरून ठेवलंय त्यांनी तसं. कसं बघा द्या बघा ना सगळं भर 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 आवाज येते पवन चक्क्यांचा. ए पोरांनो इकडे या. खत आहे काय सगळं. मागच्या वर्षी जरा खाण्याचा जास्त प्रॉब्लेम होता यांना. मागच्या वेळेस सारखी गव्हर्नमेंट काही हेल्प नव्हती भेटली, आणि ह्यावेळेस जरा त्याचे सगळे तंदुरुस्त आहेत. हा आता मी आणलं मला सगळ्यांच्या सिंगाला एकच सेम कलर द्या, त्यानंतर सगळ्यांच्या गळ्यामध्ये एकाच कलरचं ठेवा सगळ्या गायांच्या. तसं आपण 7च्या गौशाळेमध्ये केलं ना तसं. आणि त्यांना खायला आता काय, आता एवढ्या 10-15 दिवसात 20 दिवसात थोडं कमी पडतं लास्टला आल्यावर. मग जे पण आपल्या ज्याने होईल आपण तसं त्यांना हे मदत करू. बरोबर. आपले सबस्क्रायबर फॅमिली मागच्या वेळेस त्यांनी मला म्हटले होते पुढच्या वेळेस जेव्हा बी करायचं तेव्हा आम्हाला नक्की सांगा, कारण की आम्ही प्रत्यक्ष येऊन नाही करू शकत. 10, 20, 50 काही रुपये आम्ही पाठवू. म्हणजे आम्ही तर आमच्या पद्धतीने करत असतो, पण एक सांगणं काम असं आहे का ते परत नाही सांगितलं म्हणते तुम्ही गौशाळेत गेलं म्हणजे त्या थोडं पुण्याचे सहभागी सगळे बनलेलं कधी पण चांगलं असतं बसल्या जागेवर सगळ्या गोष्टी. आताच त्या दिवशी मेल आले बरेचसे की काही गौशाळेचे ह्यावेळेस म्हणल्या नाही तुम्ही काही. म्हणलं आज पाहिजे त्यातला चारा. आम्ही त्यांना विचारलं होतं, ते म्हणलं अजून चारा आहे, पण आता समजा उन्हाळ्याचा लास्टला चालाय तर आता थोडा एवढा महिनाभर अडचण येते. मग त्याच्यामध्ये आपण काय पहिल करता येईल तेवढी करू. गावामध्ये अजून काय ही एक आहे आणि 701 आहे, 2-3 गौशाळा आपण कव्हर करू. त्यामध्ये जेवढं आपल्या ज्याने होईल तेवढं देऊ. काय आम्ही तर करतो त्यामध्ये बाकी आपले सबस्क्राईबर ज्याला इच्छा आहे सगळ्यांच्या शिंगाला कलर सेम पाहिजे, सगळ्यांच्या गळ्यामध्ये एका कलरचा पाहिजे. कन्सेप्ट आहे ना, तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. ताईची काय हालत आहे. खायलाच नाही तिला तर काय काय करणार आहे. नाही थोडी त्यांना गरज आहे, थोडं द्यावं लागेल आता खायला. आपण त्यांना पेंट वगैरे काहीतरी असं वेगळं पाठवून त्यांना थोडी त्यांची तब्येत तरच सुधारते. या नॉर्मल गावंड्यानी वगैरे त्यांना एवढं म्हणजे इम्प्रुव्हमेंट नाही होणार. ती थोडी खराब दिसली तिला जरा घास पाठवणार. पण नाहीच आहे ना, पोट भरत नाहीच आहे. थोडं पडतं कमी आता. चारा खाण्यातून हे खाण्यात लय फरक आहे. डोंगरावर फिरवतात ती डोंगरावर आहे ना, फिरवतात पण डोंगरावर ना. ते लोकांना हे आले जाळून देते डोंगर बी. डोंगर जाऊन नसते देत कोणी, जळवतं कधी कधी नाही का. जास्त गरमीनं घर्षण होऊन फांद्यांचं काही बी होऊ शकतं. पुराणे आपण पुस्तकात वाचलेले ना का फांद्या एकमेकाला घासून पण तयार होऊ शकतो. त्यामुळे कोणी इंटेन्शनली नसून जाळत,
पण शक्यतो डोंगर असा नाही जाळून द्यायला पाहिजे कोणी, आपल्या फायद्यासाठी, म्हणजे स्वतःच्या मागे बांधण जाळावं किंवा माझं हे करावं त्यासाठी. कारण की किती प्राणी पक्षी, त्यांचे अंडे, त्यानंतर त्यांचे पिल्ल नवीन, त्या कितींचे घरटे जळून जातात त्याच्यामध्ये. या गोष्टीचा माणूस विचार नाही करत. हा, तेच ना मग. त्यानंतर आहे यांची तब्येत आता थोडीशी आहे, यांना करू महिन्यामध्ये आपण इम्प्रुव्हमेंट. चला काय मागच्या वेळेस तर सर्वांची होती, पण आता सगळे जरा ठीक आहेत. म्हणजे ह्याच्यावर थोडा भरून आलेला आहे हड्डीवर. मागच्या वेळेस सगळ्या हड्ड्या उघडत, म्हणजे एक पण गाई चला आपल्या मदतीने, आपल्या सबस्क्रायबर यांच्या मदतीने लास्ट टाइमला एक पण गाईला आपण हे नाही होऊन दिलं. म्हणजे एक पण गाय त्याच्यामध्ये मेली नाही का, त्या चाऱ्यामुळे मेली नाही. त्यामुळं ते एक काय म्हणतात ना, ती पहिल आपली चांगलीच राहिली. सर्व गाय तुमच्या समोर आज तशा आहेत आणि एकदम टवटवीत आहेत. या महिन्यामध्ये त्यांना असं काही करू की त्या पाऊस येईपर्यंत एकदम त्यांना असं काहीतरी फुटीत वाटलं पाहिजे आणि चांगल्या झाल्या पाहिजे. ही धावण एक नवीन बनवली आता. यांना धावण नव्हती मागच्या वेळेस, खालीच खायचं होत होतं. तर मग यांना हळूहळू त्यांच्या मामाच्या जेवढं होईल तेवढं ते करतात बरोबर. कुठून काय मदत आल्यावर मग आपण थोडी मदत केली तर कमीत कमी त्यांना काहीतरी शेडचं होत अजून त्यांना गायांना खाया काही ना काही तर पुण्याचं काम होईलच. कारण की ह्यो मोका बार भेटत नाही, घर बसल्या असा मोका येत पण नाही. आलाय आपल्याला तर आपण निश्चित त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. कारण की आपल्या 100 रुपयाने आपल्याला फरक नाही पडत, पण 100 रुपये जर 100 वेळा एकत्र झाले तर 1000 रुपये त्यांना चारा येऊ शकतो किंवा 10,000 रुपयाचा चारा येऊ शकतो. असं निश्चितच होऊ शकतो. रंग बघा ना किती वाईट आहे ना. कस काय एवढी वाईट ती? आता यांच्या शेंगाने आहे ना, सगळ्यांना आपण तू आणू एका माणसाला मी पाणी वाटलं तर देऊन देतात ना सगळ्याला. त्यांच्या गळ्यामध्ये सेम एक टाईपचं सेम बांधा ते मी आणतो बरोबर. किती आहेत सगळ्या? 64. आता 64 गाय आहेत. मागच्या वेळेस पहा आपल्याकडे 55 गाय होत्या आहे ना. आता 10 गाय अजून वाढल्यात. म्हणजे लोकांना जे सांभाळू नाही शकत सर्व गाय यांच्याकडे आणून घालतात. मग याचा सांभाळ करतात. मग ते आणून घालतात आणि हे सांभाळ करतात. म्हणजे हे सांभाळ कुठून करणार? आपल्या काही मदतीने तुमच्यासारखे काही दानवीर असे माणसं जे असतील त्यांच्या मदतीने जे सांभाळू शकतात ना. का असं नाही का हे लय गर्भ श्रीमंत म्हणून यांच्याकडे सगळ्या गाय आणून घालून राहिलेत, तसं नाही. पण त्यांना कोणतीही मदत दिली तरच ते पुढे चाल करू शकतात. म्हणून मग आपण काहीतरी करावं म्हणून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मी बाकी लोकांना पण सांगत असतो गावातल्या त्यांना की जे होईल त्यापर्यंत मदत करत जा त्यांना. कार्य झालं त्यामुळे यावर्षी मी गोशाळा मजबूत चालू शकतोय. सगळ्यांचे आभार. चला गौशाळा तुमच्या सगळ्यांच्या ताईनो आभार मानते दादानो. कारण की मागच्या वर्षी तुम्ही जी मदत केली त्यामुळे यांचा खूप मदत झाली आणि सगळ्या गाया तुमच्यासोबत जिवंत, म्हणजे तुम्ही 55 गाया जिवंत ठेवण्यासाठी मदत केली. तुमचे 100 रुपये 55 गायाला जिवंत ठेवलं असं समजा. कारण की तुम्ही 100, कोणी 50, कोणी 500 रुपये, 1000 रुपये पाठवले होते. काहींनी 10,000 दिले ते. एका जर्मनीच्या ताई आहेत त्यांनी तर 25,000 पाठवले. त्यांचा बर्थडे कॅन्सल करून मी मागं बी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर मग यांना जी हेल्प झाली यांनी आता परत गौशाळा नव्याने म्हणजे उभा करून आता तंदुरुस्त गाया तुमच्या पुढे दिसत आहेत. आता थोडीफार या महिन्यामध्ये अडचण आहे तर लेट्स गो आपण या महिन्यामध्ये त्यांना हेल्प करून त्यांचं काय असेल ते अडचण ती पण पूर्ण करू टाकू. त्यांची मदत खूप मोलाची झाली गेल्या वर्षी तुमची सबस्क्रायबरची जी मदत झाली त्यामुळे यांना लय मदत झाली. हिरवा चारा गायांना उन्हाळ्यात पण खायला भेटला. सगळं ऊस मका पेन आपल्याला जे भेटल ते आपण हिरवं त्यांना पाठीत राहिलो. आता यावेळेस ही गौशाळा आहे ते गावातली तिकडची थोडी आणि 701 आहे. तिन्ही पण कव्हर करू तिन्ही थोडं जे पाहिजे ते. कारण की यांना थोडंफार स्टॉक प्रत्येकाला थोडा आहे आणि दिवस काही जास्त नाही. आता एकच महिना राहिला त्यामुळे आपण 2-3 ठिकाणी मदत नक्की करू शकतो. पाण्याची नाही अडचण येतात. पाणी येतं ना, पाणी टँकर पाण्याचा टँकर बी भरायचा. पाणी पण आपल्याला लागलेलं आहे तिथं त्यामुळे तिथून पण आपण टँकर भरून आणू शकतो. काही अडचण नाही, जवळच आहे ना. पाणी पण गोड आहे. दिलं तुम्हाला पाणी, गोमातेने पाणी दिलं तुम्हाला. त्यांच्याच नशिबात पाणी. मला काही पाण्याचं एवढं करा त्यांना सगळं प्राणी येऊन पेतात ते आपण हाऊस बनवायला पाहिलं ना तुम्ही. सर्व प्राणी कॅमेऱ्यामध्ये पाहिलं ना अक्षरशः बिबट्या म्हणा तुम्ही ते सगळे. मी एकदा कॅमेऱ्याची स्क्रिप्ट पाठवली त्या ठिकाणी वन्य प्राण्याला पाणीच नव्हतं. म्हणजे ते लाख मोलाचं काम झालं. आपण ते कॅमेऱ्याची एक रेकॉर्डिंग पाठवू मी व्हिडिओ मध्ये नंतर. पाहते सशे एवढा खारी ते पक्षी कसे पितात त्याच्यामध्ये पाणी सर्व नाही का. समाधान होतं. सकाळपर्यंत 1000 लिटर पाणी संपत असेल त्याच्यामध्ये आरामशीर. तर मग सकाळी परत भरायचं. परत त्या रानामधलं पाणी येतं जाता 2 वेळेस भरावं लागतं. चला काही नाही तर मानसिक समाधान भेटलं पाहिजे. बाकी आपण लई मोठ्या नाही करत का मी ते केलं ते नाही. पण एक समाधानासाठी. अरे गोमूत्र लोक विकतात इथे. चला या. त्यांच्या सहकार्यामुळे मला यावर्षी नाही काही नाही. आता आपण अजून करू काय त्यांना खायला बी आधी मध्ये मला फोन करीत पाठवून देऊ आपण आणि त्यांना सगळं करू बरोबर. एक वेगळंच वाटलं पाहिजे काही कोणी पाहिलं नाही गाय कुठली येतं यांची म्हणले पाहिजे अशी गाय त्यांना आपण करू.
ती व्हाईट ती लईच वाईट होती शुभ्र वेगळीच वाईट आहे. मी तर नव्हते बघितले अशी काय. हा ती पूर्ण व्हाईट. असं कसं काय? हिला राहत ना हिला राहत चला एखादा गोर आणलाय ना या पलीकडून तिकडून चला. हा? गोर आणलाय. सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून दोन गेल्या वर्षी तर डायरेक्ट असं वाटत होतं गायत राहायचं नाही त्या पूर्ण होती. बैल कोणता येत आहे हिरबेल पण यांच्या आहे बरं का मध्ये मध्ये भारती बघ ना त्यांचं ते गायांची तब्येत त्यांना थोडं आहे जरा आहेतच बरं का. त्यांना वाटतंय खायला देते. त्यांनी ओळख मागच्या वर्षी सारखं. मागच्या वर्षी एक अशी याची काडीची पाटाची धरी धरी सगळे पळत आलत्या नाही हा, का? मग अहो बाई आता बी आल्यात. हा त्यांना वाटलं. ते बघ सगळ्यात आल्यात. चला मग करू आपण आता बघू काय तेव्हा. इथं काय होती? क्यूट आहे ना किती. मला पाहिजे. हा तुला पाहिजे. क्यूट क्यूट. मला पाहिजे. चला चला इथे सभा मंडप बनवणार आहे. हा इथं हिरवा थोडा काय द्यावा आणि लागेल. हे सगळं भरून घेणार आहे. हॉल बनवणार आहे. पाहुणे लोक पते बिते टाकून मस्त hall बनवणार. चला मग जवळून पवन चक्की तो बघायला भेटत नाही. आता ही बंद पडली, इकडची चालू आहे. विमानासारखा आवाज येतोय डायरेक्ट. एक एक पात आपण बघितलंय मोठ्या मोठ्या कंटेनर मध्ये बसत नाही एवढं मोठं पात आहे. फायटर जेटचा नाही आवाज येत, ती पवन चक्की हे होते. पवन चक्कीचा आवाज येतोय. पाणी सोडून याला बारीक घाला इथं चौकनाचा करून एक वीट लावली तरी चालेल सिंगल अशी. झाडं लावले ना मग काय होईल पुढच्या वेळेस ना गायांना असं गरम हवा इकडून लागणार नाही. थंड हवा त्यांना जाईल. त्यामुळे थोडी झाडांची गरज आहे. आता मी या झाडं आणणार आहे तिकडे लावायला. त्यामध्ये काही झाडं इथं हा समोर पहा एक भाई आपला कसा चाललाय. हे कशामुळं असं खाली ते बैलाची ट्रेनिंग त्यांना नांगरायला वगैरे म्हणजे ते सरळ चालायला पाहिजे. बैलाची ओढायची training. सवय लागायला पाहिजे. हा का. बैलाची ट्रेनिंग यांनी पाहिजे ना कधी. मी तर पहिल्यांदा बघते बाबा. खाली काय ते लाकूड. लाकडावर बसून हा लाकडावर बसून बघा बैलांची ट्रेनिंग. अरे ते वाकड्यात कमून चालले ते. आपल्याला गाडी जायची म्हणून. हा हुशार आहेत गाड्या होते. ट्रेनिंग काय आलं म्हणते. हा ते काय हळूहळू घ्या. हे बघा. माझा क्लास करत काय दीपकराव पावसाळा नाही त्याच्यामुळं सगळे झाडं इतकं छान पॉइंट आहे. आपल्याला पण कधी रील बिल शूट करायला इथं. पण पावसाळ्यात बरं का अख्खं हिरवं असतं. हे खाली पण आणि वरती पण हे झाड. पण आता सगळं ओसाड पडलंय सगळीकडं. डॅडीची पिशवी काय होता आता शिकत फेकली होता. होय. ग्राउंड नाहीये. चिंटू काय खातो रे. गाय लावायची आमची अजून. चपाती आणली. आमचा चिंटू काय करतो पुरून ठेवितो. भूक नसली ना चपाती कुडून पण घेतो टाकल्यावरती आणि पुरून ठेवितो. पुरली का बाहेर काढितो आणि मग जावा वाटण तवा भूक. कडक होऊन देतं. येडं कुत्र आहे ते. चपात्या कडक होऊन देतं. आपण त्याला गरम टाकीतो ते कडक उन्हाला वाळायला घालतो मग कुरुम कुरुम खातोय. अरे तू काळा कस काय झाला चिंटा एवढा. मिरून अकला पावली त्याच्यावर आपल्या कशी नाही घेत भाऊ आम्ही. ए भाऊ नाही घेत. आणून टाकतो अजून तुला. कडक कडक वाजती बघ. कडकच लागत त्याला. मग त्याला कडकच लागत चपात्या. गाईला कवा मोरते तो. त्याला आहे ना अँगल कमी पडू राहिलेत. खालून फक्त वेल्डिंग द्यायची एक एक हातभर. कसं हे काळवटाचं. लय येड्यावानी करतो त्यो ना. व्हिडिओ चालू असला ना ते मुद्दाम ते मधी बोलणार. ते त्याला मुद्दाम आहे ना त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हावा. मी कॅमेरा असा फिरवा म्हणून तो काही ना काही मधी मुद्दाम तो करणार आणि त्याचं डोकं फिरतो स्वातीचं मग त्याच्यावर.
एवढे अँगल त्याला कमी, कारण हे काळवटाचं वावर आहे, सगळी काळी माती आहे. आणि आता पहिना 15-20 दिवसात तर 20 दिवसाच्या कालावधीमध्ये जोरदार पाऊस सुरूच होणार आहे. आणि इथं कसं गार्डन मध्ये खाली चिखल झाला का वाऱ्याने ती पडणार 100%. नाहीतर मग दुसरं खडकाचा वावर असतं ना, त्याच्यामध्ये फिक्स झाली असती. उगाच एवढं लोखंडाचं त्यांनी खाली त्याला कटिंग दिलेले. माझं दाजी म्हणले होते वेल्डिंग वाला बोलवतो आणि ते दोन्ही काम होईल, पण काय हे ना, हे बघा ना, ह्या झाडांमध्ये मुळं उघडं पडले होते, सगळ्याच्यात माती वतलीये बाबांनी. ही कोणती कस काय फुटली ग? त्या काकांनी येऊन वतून गेले. आता तिथं बघा, तिथं सावली असते, त्याच्यामुळे ते 2-4 झाडं कसे हिरवेगार टवटवीत येतं गायच्या तिथं. आणि बाकीचे हे सगळे बघा लॉनचे कसे फुट्टेन वाळले. तर मस्त त्यांना पाणी बिनी सगळं आहे, पण आता ऊनच तसं आहे, काय करणार ते तरी. खालच्या घरी चटई होती, हे बघ त्याला डबा बिना झाकण्याचा. आपण थोडं उन्हात गेलं तर घेऊन चालले होते, म्हणजे लोक म्हणतील काय तमाशा आहे बाई, म्हणून याच्यात लापवला मी. कारण ताईच्या हातातली पिशवी फुल भरलेली होती. आज गाडी दाजींनी दुपारीच आणली होती, सर्व्हिसिंगला लावायची होती गाडी ती वाली. आणि मग आज नेमकंच तीच घेऊन गेले होते मी. अगं आपल्या गाव अक्काचं नाव काय ठेवायचं बाई? ह्या गाव अक्काचं नाव काय ठेवायचं? जानकी. आता जानकीच ठेव, जानकीच ठेवा. किती छान तिचे डोळे बिळे. आता ज्यावेळेस लावू ना त्यावेळेस तुम्हाला दाखवू. सकाळी ताई तिथंच उतरली होती आणि मग नंतर मागून मला दाजींनी घरी सोडलं, मग पाठी मागून मी गेले. आम्ही रुद्र, याला उद्या आंघोळ घाल बांधून. लय बघ कसा झालाय तो. का घालतो आत्ता? नको गारठण ती. अगं गरमी किती. चला तुळशी वृंदावनाचा आणवा. रुद्र, हत्ती उचलून इथं मांडबाळा काल सकाळी धुवायला काढली होती वटा सगळा.